माझे नाव लक्ष्मी शिरसाट, मी आनंदाच्या शाळेची वाचन मंत्री। मला तुमच्याशी पुस्तकाबद्दल 2 मिनिट बोलायचं आहे, तर तुम्ही तुमचे 2 मिनिटं मला देऊ शकता का? नमस्कार, माझं नाव जान्हवी रौराडे, मी आनंदाच्या शाळेचे मुख्य प्रवक्ता। आम्ही पुस्तक प्रत्येक घरी जाऊन देत असतो, तसंच आम्ही आज तुम्हाला द्यायला आलेले आहोत। या पुस्तकाचं नाव आहे गुरुजी तुम्हाला आवडला आणि याचे लेखक आहेत युवराज माने सर। ते त्यांच्या शाळेत त्यांच्या मुलांसोबत वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि त्यामधून मुलं खूप चांगले घडतात आणि त्यांची विचार करण्याची शक्ती खूप वाढते। तर हे पुस्तक तुम्ही सुद्धा वाचलं पाहिजे आणि तुमच्या घरातल्या मुलांना सुद्धा वाचायला दिलं पाहिजे। तर काका, तुम्हाला काय वाटते की कोणतं काम केल्यावर लोक आपल्याला गावातील नावं ठेवतात? लोक नावच नाही, आपण असं करा की लोक आपल्या जवळ आलेले पाहिजे। आपण जोपर्यंत लोकांच्या सहवासात राहू नाही शकत, आपल्याला लोकांची 4 लोकांची भेटा लागेल, लोकांना सांगा लागेल, त्याच्यानंतर लोक बाहेर येतील, आपल्याशी बोलतील, काय करायचं काय नाही हे तुम्हाला सांगतील। तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते लोक येतील। तसे काय कामाधंद्याचे दिवस आहे, लोक शेतीत जाऊ राहिले, तुम्हाला वेळातला वेळ काढून त्यांच्याशी भेटा लागेल, लोक येतील ना बाहेर। तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे आणि ते मला पटलंही आहे आणि म्हणूनच त्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन पुस्तक परीक्षण करतो आणि पुस्तकांबद्दल माहिती लोकांना सांगतो की त्यांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांच्या घरच्या मुलांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे। तर सरकारना महिलांना 1500 रुपये दिले, तुम्हाला त्याचा काय वाटतं, फायदा की तोटा? 1500 तर दिले, पण नुकसान बी आहे फायदा बी आहे। महागाई बी वाढली, महागाई वाढल्यानंतर मजुरी पण नाही, जशी पाहिजे तशी मजुराला भेटत। 1500 तर देऊ राहिले, पण महागाई एवढी करून राहिले, इलेक्ट्रिक बिल बाकीचे इतर गोष्टी हे सबनच वाढल्या, त्याच्यावर सरकारने जास्तीत जास्त लक्ष देण्यात यावे। तुम्हाला काय वाटते की आपल्या गावात मुलांना खेळण्यासाठी मैदान का नाही? मैदान का नाही हे ग्रामपंचायतचं काम आहे, लेकरांना उपलब्ध करून देणे ग्रामपंचायतचं हे यांच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्या मुलांना, आपल्या गावातल्या मुलांना खेळासाठी मैदान नाही, हे ग्रामपंचायतचं काम आहे की मैदान उपलब्ध करून देणे। तुम्ही अगदी बरोबर सांगितलं। त्याचप्रमाणे जर का आपल्या गावामध्ये मैदान असतं तर मुलं टीव्ही किंवा मोबाईल पाहतच नसते, पण नाही, त्यामुळे मुलं त्याकडे वळतात। आणि तुम्ही जसं म्हटलं की ग्रामपंचायतनं ते ऐकलं पाहिजे, खरंच ते ऐकल्यानंतर आपल्या गावात मैदान उपलब्ध होईल। तर तुम्ही तुमचे 2 मिनिटं आम्हाला दिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद आणि आमच्या प्रश्नांचं समाधान केलं याबद्दल सुद्धा तुमचा पुन्हा धन्यवाद।